2019 म्हणजे मी 2001 मधला असल्यामुळे माझा 18 वर्ष कबड्डीचा लागलेला छंद. मित्रांनो, कबड्डी हा वयानुसार नाही, म्हणजे जसं आपण बोललं जातं की कर्तृत्व आणि नेतृत्व हे वयानुसार नाही होत, का वजनानुसार, का हाईटनुसार नाही होत. कर्तृत्व आणि नेतृत्व करण्याची एक जिद्द असावी लागते, ती मी करून दाखवलं. माझ्या गावामध्ये मला कबड्डीला म्हणजे असं विरोध नाही बोलता येणार, पण थोडंसं लोकांच्या मनात भीती असायची की मित्रांनो कुणाला दुखापत झाली तर तू काय खर्च करणार आहे का. माझ्यासोबत माझे साथीदार होते, 7 जण होते, 7 जणांनी साथ दिली म्हणून मी आज इथपर्यंत आलो. माझे प्लेयर अजून पण माझ्या पाठी आहेत. काही लोक कारणाचं आले नाही. आणि ज्या लोकांनी जे आता माझ्याजवळ श्री गणेश प्रसन्न मित्रमंडळाचं खेळतो इथे, मी माझ्या गावाचं नाव दिलेलं आहे. मला बोलले होते की गावाचं नाव आपण देऊ शकत नाही का, प्रीमियर लीग आहे, पण बोलले नाही माझ्या गावाचं नाव द्या, तर मला गावाचं नाव मोठं करायचं आहे. आणि तो माझा श्री गणेश आहे. गणेशाच्या नावाने प्रत्येक वेळेला सांगतो गणेश हा माझ्या पाठीशी असतो म्हणून पोरांना बोललो तुमच्या छातीवर गणेशाचं सिम्बॉल आहे, तुम्ही फक्त खेळा, तुमचा गेम आहे ते मला माहिती आहे, तुम्ही नक्कीच पुढे जाणार. आणि पोरांनी माझ्या करून दाखवले. नक्कीच हा आयोजन म्हणजे मला माहिती आहे मी खूप या आयोजकांचे खूप डोकं खाल्लं असेल, कारण मागील 8 दिवस त्यांच्या पाठी लागलो होतो. कारण मला शिव्या पण दिल्या असतील काही लोकांनी, पण माझं एकच होतं की मला गेम खेळायची आहे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे होती. मी जयेश दादा, विनीत दादा यांना त्याचं काही नाही आहे, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा होता, तुमची साथ होती. आपले माजी सैनिक राणे मामा असतील, सुभाष चिविलकर, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर तांदलेकर, हे माझे मागील 4 वर्षापासून साथीदार होते, त्यांचा पाठिंबा होता. त्याच्यानंतर आता मला अंकुश गोगावले, विनीत कळमकर, त्या दिग्गज खेळाडूंचे मला पाठिंबा भेटला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि माझा संघ फायनलपर्यंत आला. फायनल माझा संघ मारणार याची मी खात्री देतो, कारण माझ्या मंडळाने मला शब्द दिलाय दादा मोठी ट्रॉफी आपणच घेऊन जायची. आणि मी सगळ्यांना एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. प्रत्येक